भिवंडीच्या नारपोली परिसरामध्ये मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला। ढिगाऱ्याखाली 10 ते 12 जण अडकल्याची भीती। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळ पुणे घाटसह नाशिक घाट परिसराला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगडसह विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वादळी चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर। आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होणार, तर चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आल्यानं विरोधकांचा सभात्याग। विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल। परीक्षा सुधारणा विधेयक मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश, तर मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, मोदींचं आश्वासन। दिल्लीतील आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही। अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीनं सुटका, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आदेश जारी। पायलट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणं अशक्य, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। तर पायलट गनच्या गैरवापराच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते, कोर्टाकडून स्पष्ट। तर आंदोलनामध्ये जखमी झालेल्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार। कपिल सिब्बल यांनी मांडली उद्धव ठाकरेंची बाजू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। तर कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे, बजरंग सोनावणेंच्या भेटीने चर्चा।